रविः विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः. 881 रविः रसान् आधत्ते इति रविः आदित्यात्मा. सूर्यरूपामध्ये जो रस किंवा अर्क त्याला मिळतो किंवा तो घेतो असा तो रविः. रसानां च तथा आदानात् रविः इति अभिधीयते. रस त्याला मिळतात म्हणून त्याला रवी असं म्हटलं जातं. सूर्य किंवा संपन्न जो प्रत्येक गोष्टीतलं बाष्प रस अवशोषित करतो तो सूर्यनारायणाच्या रूपात सर्व ब्रह्मांड सुकवून टाकतो असा जो तो रवी. ओम रवये नमः. 882 विरोचनः विविधम रोचत इति म्हणजे अनेक प्रकारे बहुविध रूपात जो तेजस्वीपणे दैदिप्यमान झगमगतो असा जो आहे तो विरोचनः. विशेषत्वाने तेजस्वी विभिन्न रूपात चमकणारा. भक्त ज्या रूपात त्याचं चिंतन करतात त्या भक्ताच्या खुशीसाठी परमेश्वर त्याच रूपात प्रकट होतात. किंवा जो स्वतःच सूर्य चंद्र आणि ब्रह्मांडातील इतर दैदिप्यमान रूपात प्रकट होतो तो विशेष तेजस्वी असलेला विरोचनः. ओम विरोचनाय नमः. 883 सूर्यः सूते म्हणजे पुढे आणतो. श्रियम तेज कल्याण सुस्थिती इति सूर्यः म्हणजे जो तेज किंवा कल्याण आणतो तो सूर्यः. अग्निः वा सूर्यः तो सूर्य किंवा अग्नी असा जो रूपात जो असतो तो सूर्यः. जो निर्माण करतो असा स्रोत की जो सर्व गोष्टी निर्माण करतो जिथून त्यांचा उद्धार झाला आहे. परमेश्वरच ब्रह्मांडाचं मूळ कारण आहे. गर्भ आहेत. सूर्याप्रमाणे सौरमंडलाचं केंद्र ते आहेत. परमेश्वराच्या सर्व बाजूंना सर्व विश्व अस्तित्वात येतं आणि त्याच्यापासूनच त्या विश्वाला जीवनदायी ऊर्जा प्राप्त होते. असा जो सर्व निर्माण करणारा सूर्यरूपातला विष्णू तो सूर्यः. ओम सूर्याय नमः. 884 सविता सर्वस्य जगता पूर्ण जगाला प्रसविता जन्म देणारा तो सविता हा. किंवा प्रजानां तु प्रसवनात् सविता इति निगद्यते. सगळ्या प्रजेला जो जन्माला घालतो म्हणून त्याला सविता असं म्हटलं जातं. जगाला प्रसवणारा जो सूर्याच्या रूपात कार्य करणारा आत्मा निर्माण स्वपासून करतो त्याला सुद्धा सविता असं म्हणतात. ओम सवित्रे नमः. 885 रविलोचनः रविः सूर्य लोचनम चक्षुः ज्या डोळे असे इति ज्याचे आहेत. सूर्य हेच ज्याचे डोळे आहेत असा जो तो रविलोचनः. श्रुती सांगते अग्निही मूर्धः म्हणजे अग्नी हे त्याचं मस्तक आहे आणि चक्षुषी चंद्रसूर्य हे त्याचे 2 डोळे आहेत. गीतेमध्ये विराट रूपात सूर्यचंद्र हेच त्याचे डोळे असे दाखवले आहेत सांगितले आहेत असा जो तो रविलोचनः. ओम रविलोचनाय नमः.